राज्यामध्ये आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असं ह्याचं भीषण वास्तव्य सध्या समोर आलंय। नाशिकच्या सेंट्रल किचनमधून 44 आश्रमशाळांमधील 1800 विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवला जातो। मात्र पोषण आहारात किडलेले कडधान्य, कच्च्या पोळ्या, सडलेले टोमॅटो, बुरशी लागलेली खजूर हे दिले जातात। आमदार हिरामण खोसकर अचानक छापा टाकत त्यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला। जोपर्यंत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असा इशारा खोसकर यांनी दिलाय। पोषण आहारात सडका भाजीपाला, कीड लागलेलं धान्य, कच्च्या पोळ्या दिल्या जातात। सडलेले टोमॅटो, बुरशी लागलेली खजूर, खराब बदाम हे पुरवण्यात येतात। किडेला पडलेले धान्य सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं। वाटाणा, कांदा, टोमॅटो, अंड यावर उंदरांचा वावर पाहायला मिळतोय। कंत्राटदारांकडून अधिकाऱ्यांना हप्ते सध्या सुरू आहेत। कंत्राटदारांसोबत अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। नवीन कंत्राटदारांना अधिकारी घुसू देत नाहीत। तरी अशा सडेल तंबाट्या ही खजूर कोणी खाणार नाही। आता त्याच्या निम्मा भोग आहे। आजही सुद्धा कमीत कमी 10 ते 15 ट्रक भरतील वर्षाचा माल आणून टाकले। उंदरं त्याच्यावर फिरतात, त्याच्यावर किडे पडलेले, काही मालाला काही इतकं वाईट आहे। तर ही खजूर वाटावरचा भिकारी सुद्धा कर। त्या भाकरी मी 5 मिनिटात तिथं भाकर खोलली, भाकरी त्याला डबे, यांचं काय एका शाळेवर 25 डबे पाठवायचे आणि 25 प्लास्टिक पिशव्या टाकायच्या। आणि त्याला कॉन्ट्रॅक्टरचं काय कॉन्ट्रॅक्टरला काही लोक विचारतात पालक ते म्हणते आम्ही सगळे वर हप्ते देतो, पैसे द्यावं लागत। त्या डेअरिंगमध्ये एवढा धंदा करा, 44 शाळेला एवढं पाठवायचं म्हणजे इथंच नाही, पूर्ण महाराष्ट्रभर आहे। जबाबदार आयुक्त, अपर आयुक्त आणि प्रकल्पाधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। जोपर्यंत या तिन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई होतो तोपर्यंत मी थांबणार। साहेब, आदिवासी मंत्री अजूनपर्यंत नाशिकमध्ये आले नाही। नाशिकमध्ये सोमवारी येत आहे, सोमवारी त्यांच्या पुढे मांडणार आहे मी सगळं, मी आमोर उपोषण करणार आहे। जोपर्यंत यांच्यावर कारवाई होईपर्यंत ते आता मी बघतो सोमवारी काय यायला काय यांच्यावर काय कोणावर कारवाई होती। जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहे त्यांच्यावर काय कर दंड लावून। आता मॅडम काय म्हणल्या दंड लावू, ऐक गोले साहेब होतो दंड लावून आमच्या पोरांची नुकसान झाली।